कडक उन्हाचा तडाखा, तापमान 40च्या पार, मात्र कर्तव्यापुढे या उन्हीचीही हार झाल्याचे चित्र नागपूर जिल्ह्यातील मौदा तालुक्यात पाहायला मिळत आहे। निमखेडा आणि अरोली परिसरात महसूल विभागाकडून जनगणनेचे काम युद्ध पातळीवर सुरू असून कर्मचारी आणि प्रगणक भर दुपारी उन्हातही घरोघरी जाऊन माहिती संकलित करीत आहे। सध्या राज्यभर उष्णतेची लाट असून नागरिक घराबाहेर पडणे टाळताना दिसत आहे, पण राष्ट्रीय महत्त्वाच्या जनगणने मोहिमेसाठी महसूल विभागाचे अधिकारी आणि कर्मचारी मात्र उन्हाची पर्वा न करता आपले कर्तव्य बजावत आहे। मौदा तालुक्यातील निमखेडा येथे सुरू असलेल्या या मोहिमेत मंडळ अधिकारी गोपाल फुलंबरकर आणि अरोली ग्राम महसूल अधिकारी दुर्गा लांजेवार यांच्या मार्गदर्शनाखाली जनगणनेचे काम वेगाने सुरू आहे। अधिकारी स्वतः मैदानात उतरून कामाचा आढावा घेत असून प्रगणकांना आवश्यक त्या सूचना आणि मार्गदर्शन करत आहेत। त्यामुळे संपूर्ण परिसरात जनगणना मोहिमेला वेग आलेला आहे। घराघरात जाऊन नागरिकांची अचूक माहिती गोळा करण्याचे कठीण काम प्रगणक अत्यंत जबाबदारीने पार पाडताना दिसत आहे। सविता धाले, राणी सोळुंके, शिल्पा राणी पाटील, केशव डोकरीमारे, नितीन उईके आणि सुनील बडवाईक हे प्रगणक गावातील प्रत्येक गल्लीबोळा फिरून माहिती नोंदवण्याचे काम करीत आहे। दुपारच्या कडक उन्हातही हे कर्मचारी नागरिकांच्या घरी पोहोचून त्यांना जनगणनेचे महत्त्व समजावून सांगत माहिती संकलित करत आहे। उन्हामुळे अनेकांना त्रास होत असला तरी देशहितासाठी आणि भविष्यातील विकास नियोजनासाठी जनगणना अत्यंत महत्त्वाची असल्याचे भावना महसूल कर्मचाऱ्यांनी व्यक्त केली आहे। वेळेत आणि अचूक जनगणना पूर्ण करणे हेच आमचे ध्येय आहे, असे सांगत कर्मचारी पूर्ण मेहनतीने काम करत असल्याचे दिसून येत आहे। नमस्कार। आज संपूर्ण भारतामध्ये जनगणनेला सुरुवात झालेली आहे। या पहिल्या टप्प्यामध्ये घराची गणना होणार आहे आणि त्यामध्ये आमचे हे जे मौदा तालुक्यातील जे सर्व प्रगणक मंडळी आहे अति उत्साहाने आणि जोमाने कामाला लागलेले आहेत आणि आम्ही हे राष्ट्रीय कर्तव्य आहे, त्यामुळे आम्ही हे मस्त छान प्रकारे काम करण्याचा प्रयत्न करू। धन्यवाद। बरं, एवढे जे भर उन्हात आपण हे जनगणना करत आहात, तर हे का वरिष्ठांचे आदेश आहेत का? हो, म्हणजे हे कसं राष्ट्रीय काम आहे। राष्ट्रीय काम असल्यामुळे आम्ही जोमाने काम करत आहोत, पण आता हे भर ऊन असो काही असो तरीसुद्धा हे आम्ही राष्ट्रीय काम परिपूर्ण पार पाडू। न्यूज एक्सप्रेस करता अरोलीवरून पूनम बोरकर यांची बातमी।